आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला थेट मार्केट देण्याचं काम आहे. आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी वारकरी सुखी शेतकरी अशा प्रकारचं आमचं धोरण राबवत आहोत. म्हणून मी आज तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली, लाडका भाऊ योजना आणली. या योजनांची आम्ही घोषणा केली, त्या योजना सुरूही केल्या. आता आम्ही आमचा लाडका शेतकरी योजना सुरू करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज बीडमध्ये राज्य सरकारने कृषी महोत्सवाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली आहे. ई पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर आहे. मात्र ॲपद्वारे नोंदी करताना नेटवर्कच्या समस्येमुळे अधिक पिकांची नोंद घेतली जात नसल्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे नोंदी होण्यासाठी वेळ लागत असल्याने अनेक शेतकरी या नोंदीपासून वंचित राहत असल्याची शेतकरी तक्रारी करत आहेत. या नोंदी ऑफलाईन कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी महायुतीच्या राज्यातील सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार मदत करेल, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी परळी येथील कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे. महाराष्ट्रातील कापूस, सोयाबीन, कांदा आणि ऊसाला योग्य भाव देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध राहील, अशी ग्वाही देखील केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी यावेळी दिली आहे. या कार्यक्रमात राज्यातील सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा 4था हप्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते रिमोटने वितरित करण्यात आलाय. राज्यात सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यात येईल. ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे. मागील खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांनंतर अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आली आहे. 7/12वर नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली आहे. त्याचबरोबर 7.5 अश्वशक्तीच्या कृषी पंपांसाठीचे वीज बिल माफ करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. नगर जिल्ह्यामध्ये मुगाच्या तोडणीला काही भागात सुरुवात झाली आहे. सध्या बाजार समितीत मुगाची फारशी आवक होत नाहीये. मुगाला साधारण 7 ते 8 हजार रुपयांपर्यंत दर स्थिर असल्याचं दिसून येत आहे. यंदा मुगाचं क्षेत्र बऱ्यापैकी असल्यामुळे बाजार समितीत पुढील 15 दिवसात आवक वाढण्याची चिन्हे आहेत. सध्या बाजारात दररोज 40 क्विंटल पर्यंत आवक होत असून 7,000 ते 8,000 आणि सरासरी 7,500 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळतोय. शेळगाव येथील शेतकरी रमेश सखाराम जिरी यांनी बरड जमिनीत नारळ शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवून नारळाची शेती साकारली आहे. 2.25 एकर म्हणजेच 89 आर मध्ये त्यांनी 450 झाडे लावली आहेत. हलक्या जमिनीत पाण्याची उपलब्धता आहे, त्यामुळे नारळ शेतीचा प्रयोग करण्याचं ठरवलं. परिश्रमातून तो प्रयोग यशस्वी देखील झाला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका हा कमी पर्जन्यमानाचा तालुका आहे. अशा ठिकाणी कठीण परिस्थितीवर मात करत पाण्याचा काटकसरीने वापर करून तालुक्यातील किल्लारी परिसरातील शेतकरी द्राक्ष बागा फुलवतात. या भागातील जवळपास 30 गावातील शेतकरी शेती उत्पादन वाढवण्यासाठी सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग करत असतात. तालुक्यात जवळपास 151 हेक्टरवर द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं. तालुक्यातून गेल्या वर्षी जवळपास 1,520 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात केली जाते. त्यातून येथील शेतकऱ्यांना चांगलं उत्पादनही मिळालंय. जुन्नर येथील वसंत पिंपळे या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या डाळिंबाच्या शेतात एकाच वेळी 7 आंतरपिके घेण्याचा प्रयोग केलाय आणि तो यशस्वीही ठरलाय. डाळिंबाची लागवड केल्यापासून एका वर्षाच्या आत 7 आंतरपिकांपासून त्यांना 5 ते 6 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. आंतरपिकांच्या प्लॉटचा उत्कृष्ट नमुना त्यांनी आपल्या शेतात तयार केलाय. या आंतरपिकांमध्ये पपई, खरबूज, शेवंती, झेंडू, गवती चहा, अंजीर, मका या पिकांचा समावेश असून या सर्व पिकातून पिंगळे यांनी चांगलं उत्पन्न मिळण्याची आशा वर्तवली आहे.